आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। संघाच्या मुख्यालयामध्ये महायुतीच्या आमदार मंत्र्यांचं बौद्धिक। फडणवीस शिंदेंकडून सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचं दर्शन। मात्र अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदार मंत्र्यांची रेशीम बागेत अनुपस्थिती। अजित पवार गट स्वतंत्र पक्ष भाजपचा भाग नाही। महायुतीच्या नेत्यांनी भाजपप्रमाणेच विचारधारणा ठेवा असा आमचा दुराग्रह नाही। संघाच्या बौद्धिकात राष्ट्रवादीच्या गैरहजेरीवरती सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। हा गट हा स्वतंत्र पक्ष आहे, तो भारतीय जनता पार्टीचा हिस्सा नाही आहे आणि महायुतीमधल्या सर्व पक्षांनी आम्ही जो विचार धारण केला तोच केला पाहिजे असा दुराग्रह आम्हाला करता येत नाही। मग अन्यथा स्वतंत्र पक्ष का ठेवायचा? शिवसेना संघाची विचारसरणी मिळते जुळतीये। राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, जनसेवेचं काम करण्यास बळ मिळतं। रेशीम बागेतून एकनाथ शिंदेंचं भाष्य। एक राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि मग ते घेऊन पुढे लोकसेवेचं जनसेवेचं काम करायला बळ मिळतं। शिवसेना संघाची विचारसरणी मिळते जुळती असं शिंदे म्हणाले। त्यावरून संघाची विचारसरणी काय गद्दारीची आहे का? अंबादास दानवेंचा शिंदेंना टोला। देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार। भारताचा पंतप्रधान बनून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची वर्तवली शक्यता। तिचे की जे काही काळे धंदे होते त्याबद्दलची माहिती प्रकट करावी असा संसदेने निर्णय घेतलेला आहे आणि ते सर्व कागदपत्र 19 नोव्हेंबर पासून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबर पर्यंत प्रकट होणार आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच बड्या लोकांची नावं आहेत। पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान बालिश, ज्यांचं कराडमध्ये अस्तित्व नाही अशा लोकांनी पंतप्रधान यांच्यावरती बोलावं, हा या वर्षातील बिगेस्ट जोक आहे। मंत्री आशिष शेलार यांची टीका। एवढ्या वरिष्ठ नेत्याने माजी मुख्यमंत्र्याने इतकं बालिश विधान करावं, हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। 2 महिने थांबा, काहीतरी घडतंय एवढं नक्की, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर देशाच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं वातावरण असेल। पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। कुठे ना कुठेतरी एक मोठी घटना समोर येईल आणि त्यातून म्हणजे मला वाटतं की देशाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं वातावरण होईल। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय। प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानं लक्ष वेधलं। एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांना खिशात घातल्याचं दिसतंय असंही वक्तव्य। एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसतंय। ही असायला एकनाथ शिंदे यांची किमया असं मी त्या ठिकाणी मानतोय। ही व्होट चोरी नाही, संविधानावरचं आक्रमण आहे। व्होट चोरी करून हे लोक सरकार चालवत आहेत। रामलीला मैदानावरील मतचोरी विरोधातील सभेतून राहुल गांधींचा निशाणा। तर निवडणूक आयोगाशिवाय हे निवडणुका जिंकू शकत नाहीत, प्रियंका गांधींचा हल्लाबोल। काँग्रेस अध्यक्ष खरगेंसह खासदार प्रदेश अध्यक्षही उपस्थित। तो ये देश की सच्चाई है। ये 6 साल का बच्चा, 90 साल का बुजुर्ग, ये सब जानते हैं कि नरेंद्र मोदी, अमित शाह वोट चोरी करके चुनाव जीतते हैं।